मन मस्तिष्के पाठशालाच्या आजच्या भागातली जी ॲक्टिव्हिटी होती ना, ती कॉन्सन्ट्रेशन, फोकस यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. इथे आपण काय केलं, काही रंग लक्षात ठेवले आणि आठवताना मात्र ते उलट क्रमाने आठवले. रंग कुठले होते? तर पहिल्यांदा आपण 4च रंग लक्षात ठेवले. निळा, पिवळा, हिरवा आणि काळा. मग ते उलट क्रमाने आपल्याला व्यवस्थित आठवले. म्हणजे कुठले? तर काळा, हिरवा, पिवळा आणि निळा. आता आपण काय केलं? हे 4च रंग होते जे सलग सरळ लक्षात ठेवले आणि मग नंतर आपण उलट क्रमाने सुद्धा लक्षात ठेवले. यामध्ये आपण आणखीन एक रंग ॲड केला, थोडीशी आपली काठिण्य पातळी वाढवण्याकरता. मलाही थोडा प्रयत्न करूनच आठवावे लागतायत. तर सरळ क्रम होता निळा, पिवळा, हिरवा, काळा आणि जांभळा. आणि आता उलट क्रम जांभळा, काळा, हिरवा, पिवळा आणि निळा. सो आठवले, छान लक्षात राहिले. आता ॲक्टिव्हिटीमधला जो ट्विस्ट आहे ना, तो आपण करूया. आता हे जे रंग मी लक्षात ठेवले ते मी सरळ क्रमाने म्हणणार आहे, उलट्या क्रमाने म्हणणार आहे आणि संगीता मला काही इन्स्ट्रक्शन्स देणार आहे. ती मला पॉज म्हणेल तेव्हा मी पॉज करणार आहे. तिने कंटिन्यू म्हटलं की मी कंटिन्यू करणार आहे. तिने रिव्हर्स म्हटलं की मी रिव्हर्स करणार आहे. ओके संगीता, मी रेडी आहे. तू इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात कर. निळा, पिवळा, हिरवा, काळा, जांभळा. निळा, पिवळा, Pause. हिरवा, 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 कंटिन्यू. काळा, जांभळा, निळा, पिवळा, हिरवा, रिव्हर्स. हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, काळा, हिरवा, पिवळा, निळा, पॉज. निळा, निळा. रिव्हर्स. मेंदूला मस्त व्यायाम झालाय. 5 रंग आधी ते सरळ लक्षात ठेवले, उलटे म्हणले, मग संगीता मला इन्स्ट्रक्शन देत होती, पॉज, रिव्हर्स, कंटिन्यू. जाम मजा आणि भरपूर व्यायाम. तर आता तुम्ही पण ही ॲक्टिव्हिटी करून बघा. मी तुम्हाला वेगळे 5 रंग देऊ. आधी सरळ लक्षात ठेवा, मग उलटे लक्षात ठेवा आणि त्यानंतर कोणाला तरी या इन्स्ट्रक्शन्स द्यायला सांगून धमाल करा. तर सांगू रंग? लाल, पांढरा, पोपटी, नारंगी आणि आकाशी. रंग जरा वेगळे आहेत पण तुम्हाला नक्की जमेल. तर ही मस्तपैकी ॲक्टिव्हिटी करा आणि जमली तर कमेंट बॉक्समध्ये मला ॲक्टिव्हिटी छान जमली असं लिहून कळवा. भेटूया तर मग अशाच नव्या ॲक्टिव्हिटीसह. आनंदी राहा, निरोगी राहा आणि नवीन काहीतरी शिकत राहा. मन मस्तिष्के पाठशाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा नव्या नव्या ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. तसंच काही वेगळे उपक्रमसुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तर यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही नव्या उपक्रमासह, नव्या ॲक्टिव्हिटीसह तुम्हाला भेटत राहणारच आहोत.